हाय हॅलो नमस्कार. पवार माधवी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी सुका जवळा आणि त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहे. मी काहीतरी नवीन सुक्या जवळ्यामध्ये मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही कांद्याची पात चिरून घेतले, पाण्यात टाकून ठेवले कारण तिथे खूप झोमते म्हणून, आणि कांदा टोमॅटो चॉपर करून घेतले. कांदा चॉपर आणि जवळा, हा बघा जवळा मी धुवून स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात टाकून ठेवले. आता मी ह्या कढईमध्ये गॅस लावते, आधी मग तेल टाकते. कढई गॅसवरती ठेवलेली आहे. नेहमीप्रमाणे टाकलेला मीठ आणि हळद तिखट मीठ हा डबा इथेच ठेवते आधी जवळच्या जवळ. ह्यो चमचा गरम व्हायच्या अगोदर तेल टाकते, नाहीतर मग ते ना थडथडतं. आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे, नाहीतर सगळं बाहेर येतं. स्टीलची कढई आहे ना त्याच्यासाठी. आता मी टाकले 2 आणि 1 अर्धी पळी तेल. अर्धी पळी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मी टाकते कांदा. हे मी कांद्याचा भांडा धुवून घेणार आहे. इथे पाणी ठेवलेलंच आहे, ते मी ह्याच्यात घेते ओतून, म्हणजे त्याच्यातलं कांद्याचे काही राहिलेलं असेल तर येऊन जातं त्याच्यात. नेहमीप्रमाणे त्याच्यात आपण टाकणार आहोत मीठ, म्हणजे पटकन विरघळतो ना कांदा, त्याच्यासाठी. हे बघा 2 चमचे मी मीठ टाकलं आहे. कांदा शिजेपर्यंत आपण वाट बघूया. कांदा शिजलं पाहिजे आधी, मग त्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकायचं आहे. सुका जवळा कशातही टाकून खाऊ शकता तुम्ही, कुठल्याही भाजीमध्ये. जर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स करायचं आहे, दुधी आहे, सुरण आहे, वांगा बटाटा आहे, पण आज मी कांद्याच्या पातीमध्ये टाकणार आहे. बघा, ही कांद्याची पात आहे. आणि ते हिरवं हिरवं होतं ना, ते आम्ही एकदा फ्राय राईस केलं होतं तेव्हा काढलं होतं वरचं. आणि बाकीचं सगळं बघा. आपला कांदा लाल झाला आहे, तर मी त्याच्यामध्ये टाकते लाल मसाला. एक चमचा लाल मसाला टाकते, आणि वरती थोडासा किंचित टाकलं आहे, आणि पाव चमचा हळद टाकते. साधी सिंपल रेसिपी आहे. आधी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये ओला जवळा. हे बघा, पाण्यात टाकून ठेवलं आहे, तर पिळून घेतलं आहे, याच्यात टाकते. तरसायच्या अगोदरच मी पाणी टाकून घेते सगळं त्याच्यामध्ये, आणि आपल्याला पाण्यात शिजवायचं आहे तो. हे बघा, त्याच्यामध्ये मी टाकले पाणी. हे राहिलेलं आहे ते गाळून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये काही खडे असतील ते राहून जातात खाली, ते उचलून टाकता येत नाहीत. मग दाखवते तुम्हाला मी किती खर आहे त्याच्यामध्ये. हे बघा, हे जे खर आहे ना, ती नाही घ्यायची आपल्याला, नाहीतर मध्ये खातेवेळी खर लागते. रेती, एकदम रेती लागते. आणि मग जेवतेवेळी मग तोंडाला कच लागते ना, भाजीसोबत, खातेवेळी, चपातीसोबत, भातासोबत. म्हणून ते अशी गाळून घ्यायची तिला. घालून घेतलं की मग ते खडे येत नाहीत. हे बघा, ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं, त्याच्यामध्ये मी थोडं पाणी आटलं ना की मग मी टाकणार आहे हे कांदा. हा एक मोठा कांदा आहे, त्याला मी उभा चिरून घेते आडवा. त्याच्यामध्ये ओला कांदा आहे हा, पण छान लागतं कांद्याची पात. हे बघा, सुरीन कापता येत नाही, एवढं सटकतोय तो. कांद्याची पात टाकून आहे ना सुका जवळा खूप छान लागतो. ओला कांदा असला ना की चिरता येत नाही, बघितलं, असं ओढतो थडथड. त्याला मी 2च खापी करते. हे तर शिजणार नाही, टाकून देते मी त्याला.
आता त्याच्यामध्ये मी टाकते हा कांदा. हे शिजल्यावर मग आगळ टाकणार आहे. 2 चमचे आगळ काढून घेतले मी. बघा किती छान कढ येतोय. आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आगळ. हे बघा, हे एवढं आगळ आहे ते ओतते मी. 1 चम्मच आगळ घेतलं आहे. असं आता त्याला शिजून द्यायचं, मस्त आटवायचं आहे. असं पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. आणि जर फ्राय करायचं म्हटलं ना तर ते शिजत नाही, म्हणून मी पाणी घालून शिजवलं आहे. त्याच्यामध्ये सगळं लागलं पाहिजे, मीठ, तिखट, हळद. मग छान लागतो तो जवळा. आणि कांदा पण शिजून जातो, कांदा कच्चा राहत नाही. ही बघा किती छान झाले भाजी, सुकले छानसे. आता मी ना त्या टोपात काढून घेते. गॅस बंद करते. छोट्या टोपशीमध्ये काढून घेऊया. थंड करायला ठेवूया. गरम आहे ना, गरमी खूप आहे. गरमीतून एवढं गरम गरम जेवण जात नाही, थोडा मीडियमच लागतो. कशी वाटली रेसिपी माझी ते नक्की मला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही पण असे करून खा, मस्त खा. आणि छान लागते भाजी कांद्याची पात टाकून सुका जावला. तुम्ही पण करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी लागते. बाय बाय.